1 मे रोजी आपण सुट्टी साजरी करतो खरी, पण आजचं हे कॅलेंडर छापण्यासाठी महाराष्ट्राला खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे. आज आपण जे पाहतोय त्यामागे अनेक दशकांचा इतिहास दडलेला आहे. शिवाजी पार्कवर फडकणारा झेंडा आणि ही संचलने एका लांब प्रवासाची आठवण करून देतात. हा दिवस मराठी संस्कृती आणि भाषेसाठी दिलेल्या लढ्याचं जिवंत रूप आहे. स्वातंत्र्यानंतरची ही मुंबई पहा, तेव्हा महाराष्ट्र असं स्वतंत्र राज्य अस्तित्वात नव्हतं. त्याऐवजी बॉम्बे स्टेट नावाचा एक विशाळ प्रदेश होता, ज्याची राजधानी मुंबई होती. या एकाच प्रशासनाखाली मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी अशा विविध भाषा बोलणारे लोक एकत्र राहत होते. प्रशासकीय सोयीसाठी हे गट एकत्र केले गेले. 1956चा राज्य पुनर्रचना कायदा लागू झाला तेव्हा भारताचा नकाशा बदलू लागला. अनेक राज्यांची आखणी भाषेच्या आधारावर झाली, पण या नकाशात महाराष्ट्राचं नाव मात्र कुठेच दिसत नव्हतं. मराठी भाषिकांचा स्वतःच्या राज्याचा हक्क नाकारला गेला होता. केंद्र सरकारने मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राच्या मागणीला विरोध दर्शवला. स्वतःच्याच देशात भाषिक ओळखीसाठी संघर्ष करावा लागल्यामुळे मराठी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली. लोकशाहीत जेव्हा लोकांच्या मूलभूत भावनांकडे दुर्लक्ष होतं, तेव्हा संघर्षाची ठेणगी पडते. याच एका निर्णयाने महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या जनआंदोलनाला जन्म दिला. मुंबई आमचीच ही घोषणा केवळ एक शब्द नव्हती, तर तो संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रमाण होता. लोक आता आपल्या हक्कासाठी संघटित होऊ लागले होते. मुंबईच्या रस्त्यांवर अशा घोषणांचे बॅनर झळकू लागले. लेखक, पत्रकार आणि कलाकारांनी आपली लेखणी आणि आपली कला या आंदोलनासाठी वापरली. वैचारिक पातळीवर ही चळवळ आता प्रगल्भ झाली होती. हा जनसागर पहा. हजारो लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय एकाच ध्येयासाठी एकत्र जमले होते. सामान्य माणसाची ही ताकद पाहून सरकारलाही दखल घेणं भाग पडलं. ही लाट फक्त मुंबईतच नव्हती, तर सातारा, कोल्हापूरपासून ते विदर्भापर्यंत संपूर्ण मराठी मुलखात पसरली होती. प्रत्येक गावागावातून महाराष्ट्राचा आवाज उठत होता. या चळवळीला खरा वेग दिला तो गिरणी कामगारांनी. कष्टाचा घाम गाळणाऱ्या या हातांनी जेव्हा संघर्षाची मूठ आवळली, तेव्हा आंदोलनाचं स्वरूप अधिक तीव्र झालं. याच काळात गुजराती भाषिकांनीही आपल्या स्वतःच्या राज्यासाठी महागुजरात आंदोलन सुरू केलं होतं. यामुळे बॉम्बे स्टेटचे 2 भाग होणं आता अनिवार्य झालं होतं. हे आंदोलन आता केवळ एका राज्यासाठी नव्हतं. आपली संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी सामान्य माणसाने दिलेला हा आत्मसन्मानाचा लढा होता. पण लोकशाहीचा हा रस्ता रक्ताने माखलेला होता. सरकारची दडपशाही आणि आंदोलकांचा निर्धार यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर हिंसाचार उसळला. या लढ्यात 106 आंदोलकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या हुतात्म्यांच्या बलिदानाने चळवळीला एक भावनिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं, ज्याची किंमत महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. जनतेचा हा प्रचंड रेटा पाहून अखेर एप्रिल 1960 मध्ये केंद्र सरकारने माघार घेतली. संसदेत बॉम्बे पुनर्रचना कायदा मंजूर झाला आणि महाराष्ट्राच्या निर्मितीवर अधिकृत शिक्कामोर्तब झालं. जेव्हा सामान्य जनता एकत्र येते, तेव्हा सत्तेलाही आपले निर्णय बदलावे लागतात. हुतात्म्यांच्या बलिदानाने संसदेला महाराष्ट्राच्या निर्मितीचा मार्ग मोकळा करायला भाग पाडलं. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 स्वतंत्र राज्य नकाशावर अवतरली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली आणि मराठी माणसाचं स्वप्न पूर्ण झालं. योगायोगाने हाच दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये कष्टकऱ्यांच्या असलेल्या योगदानामुळे हा योगायोग खूप मोठा आहे. ज्या कामगारांनी हा लढा पेलला, त्यांच्याच सन्मानार्थ असलेला कामगार दिन आणि महाराष्ट्राची स्थापना एकाच दिवशी आली. यामुळे 1 मे हा दिवस मराठी माणसासाठी श्रमाचा आणि अस्मितेचा संगम बनला. आज महाराष्ट्र दिन हा केवळ जुन्या विजयाची आठवण नाही, तर नव्या प्रगतीचाही संकल्प आहे. 1 मे 2003 रोजी सुरू झालेली मराठी विकिपीडिया हे त्याचंच एक आधुनिक उदाहरण आहे. आज आपण ज्या हुतात्म्यांच्या स्मारकावर नतमस्तक होतो, केवळ त्यांच्याच बलिदानामुळे आज आपल्याला हा मान आणि ही ओळख मिळाली आहे. जेव्हा तुम्ही 1 मे रोजी ध्वजारोहण पाहता, तेव्हा तो एका भौगोलिक नकाशाचा उत्सव नसून तो इथल्या कष्टकऱ्यांच्या आणि हुतात्म्यांच्या संघर्षाचा सर्वोच्च सन्मान असतो. जय महाराष्ट्र.